काय एक एक शेंग तोडून राहिले वर पाना पटापट शेंगा थैली भरली पाहिजे ना. काय वरप्याले लावून राहिली वा? तुला म्हटलं आपल्या वावरातल्या शेंगा घेत दुसऱ्याच्या वावरात आणलं मला शेंगाईले. दुसऱ्याच्या वावरात आणल्यामध्ये शेंगा तोडायले आपल्या वावरात भरले का अशा शेंगा? तोडा पटापट. हावले का हे बरोबर आहे तुया. या माणसानं कोणती तूर पेरली काय सांगा? साऱ्या वावरात शेंगाच शेंगा आहेत आणि आपल्या वावरात त्याला काय भाजीला बी शेंगा नाही आहेत. पण हे काय दुसऱ्याच्या वावरातल्या शेंगा गोड लागतात. कोणारे तिकडे? व माय आला वाटते वावराचा मालक. हो आज इकडे कसं काय बाप्पा? काही नाही दादा, तुमच्या वावरात की नाही वानर आले होते, तेच हकाल्यासाठी आलो होतो आम्ही. बरं बरं, मी तुला काय वरच होतो, मला नाही दिसले काय वानर. अरे दादा ते खालून खालून गेले ना वानर. बरं ते वानर सोडा, हे सांगा बरं की हे तूर कोणती आले का जी? अरे बा सर हिरवेगार पाण्यात तूर बी पकली पण सर वावरात जो शेंगा आहेत. लोक ज्या तुरीवर तर व्हायरल झाले. अशी कोणती तूर पेरली तुम्ही ना? अरे भाऊ, हे निर्मल कंपनीची 900+ पिंकी नावाची तूर आहे. हे तूर मला देशमुख साहेबांना जबरदस्तीने दिली. मी हे लावणार नव्हतो पण त्या साहेबांनी मला जबरदस्तीने लावायला लावली. आणि याले पहा तुम्ही सगळ्या शेंगा आहेत. यात उधळीचे प्रमाण नाही आहे आणि याच्यात कुठल्याच प्रकारचा व्हायरसही आला नाही. मला ते हे पूर्ण क्षेत्रफळात लावायला पुरली असती पण मी हे 4 एकर पेरली यावर्षी. पण पुढच्या वर्षी मी आवर्जून हे पूर्ण क्षेत्रफळात टाकणार आहोत. 900+ हे पिंकी नावानं ओळखलं जातं. असं आहे का भाऊ ते? अरे पुढच्या वर्षीच मग राजे हेच तूर पेरू आम्ही. चला मग आता वानर तर गेले, आम्ही बी जातो. बरं येत जा मग आता. हे घेऊन वानर हाकायले. अहो हे तूर पाहिजे किती चांगली आहे. मला नका सांगू, तुम्हीच पहा आणि पुढच्या वर्षी आपल्यावर हेच पेर जा. माहित आहे ना कोणती आहे? माहित आहे ना, हे निर्मलची पिंकी आहे. पुढच्या वर्षी हेच पेरू.